मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागी झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा नमो काल कौतूहल नमो चक्रचालक गोपाळ नमो विश्वप्रतिपाळ प्रभंजन नमो शिव शिवेशा नमो शिवादि विश्वेशा नमो रूपाष्टदिशा व्यापका नारायण नमो सकल गर्भोद्भवा नमो चित्तचालक भावा नमो विष्णुमूर्ती देवा आदिदेवा श्री विठ्ठला पांडुरंगा करू भगवान मला पांडुरंगा करू भगवान मला पांडुरंगा करू भगवान दुसरे चरण गंगा दिया दुसरे चरण गंगा दिया दुसरे चरण गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हे दुख भंजन मारुती हे दुख भंजन मारुती नंदन सुनला शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरी नकारा वावे तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरी नकारा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागी झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी मुक्त कैवल्य तेजुनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असलेले श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन मायबाप श्रोत्यांना अभिवंदन करून सेवेला सुरुवात अभंग श्री मुक्ताबाईचा आहे अभंग
माऊली ज्ञानोबारायची धाकटी बहीण, छोटी लहानी बहीण श्री मुक्ताबाई महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा ताटिया प्रकरणातला अभंग आहे. या अभंगामध्ये श्री मुक्ताबाई आपल्या वडील बंधूला, आपल्या मोठ्या भावाला अर्थात विश्वसंत माऊली ज्ञानोबारांना काही समजूत घालण्याचा प्रयत्न करते. सुंदर नियोजन आहे. समाधी सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रम आहे, बाळूमामाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे आणि म्हणून एकदा आपल्याला बाळूमामाला कीर्तनाला बोलवायचं. सगळेजण एकदा हात वर करा, म्हणजे बाळूमामाला असं वाटलं पाहिजे की माझे भक्त मला बोलवायला लागलेत. आणि कॅमेरावाले तुम्हाला ह्योच चान्स आहे, पुन्हा यायला हे वाजायला लागले पुन्हा रगीत हात जाणार आहे. तुम्हाला जर म्हणता आलं तर माझ्या पाठीमागं म्हणा. आपल्याला आदरणीय राष्ट्रसंत संत श्रेष्ठ बाळूमामाला आपल्या कीर्तनात बोलवायचे. हा युवराज मला पक्वाचे दिसू दे. हा बाळूमामा कीर्तनाला का लावी लावूसी लावी लावूसी लावी लावूसी रे लावी लावूसी रे बाळूमामा कीर्तनाला का लावी लावूसी लावी लावूसी हे बाळूमामा कीर्तनाला का लावी लावूसी रे लावी लावूसी रे बाळूमामा कीर्तनाला का लावी लावूसी लावी लावूसी रे बाळूमामा कीर्तनाला का लावी लावूसी रे लावी लावूसी रे तुमच्यासाठी मी आला भाई भाई तुम्ही कीर्तनाला या हो लावलाई तुम्ही कीर्तनाला या हो लावलाई तुमच्यासाठी मी आलो भाई भाई तुम्ही कीर्तनाला या हो लावलाई तुम्ही कीर्तनाला या हो लावलाई भवनिया वाघवर सोड लावी लावूसी लावी लावूसी बाळूमामा कीर्तनाला या लावी लावूसी लावी लावूसी बाळूमामा कीर्तनाला या लावी लावूसी लावी लावूसी बाळूमामा कीर्तनाला या लावी लावूसी लावी लावूसी कुंडली गौरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदरणीय श्री मुक्ताबाई महाराजांचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये श्री मुक्ताबाई महाराज आपल्या वडील बंधूला, आपल्या मोठ्या भावाला अर्थात विश्वसंत माऊली विश्वसंत माऊली ज्ञानोबारायांना काही समजूत घालण्याचा प्रयत्न करते. विठ्ठला अभंग श्री मुक्ताबाई महाराजांचा आहे. हो 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 महाराज लोक मुक्ताबाई महाराज इथं जास्त मुक्ताबाई बसलेले आहेत आणि म्हणून मुक्ताबाई महाराज काय बोलतात, कारण वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर मुक्ताबाई महाराज फार कमी बोलल्या. ऐका ऐका, थोडं भजन करा. विठ्ठला 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 समाधी सोहळा चालू आहे. उद्या माऊली ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याची एकादशी आहे. सुंदर नियोजन आहे, सुंदर कलाकार आहे, सुंदर सिस्टीम आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी कीर्तनासाठी आलेला आहात. तुमच्यावर आमच्यावर सगळ्यावर श्री संत श्रेष्ठ बाळूमामाची कृपा आहे, माऊली ज्ञानोबारायांची कृपा आहे आणि म्हणून अभंग श्री मुक्ताबाईचा आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये, वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयाचा जर विचार केला तर तुकोबारायचा गाथा आहे.
माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभवाधिक ग्रंथ केले. या ग्रंथाच्या तुलनेमध्ये मुक्ताबाई फार कमी बोलल्या. राहू दे ते बंद आता. असं जमलं आता, आराम करा थोडा. फार कमी बोलल्या मुक्ताबाई ग्रंथेच्या तुलनेमध्ये. फक्त मुक्ताबाईने 11 अभंग लिहिले. 11. ऐका, आपल्याला कीर्तन जास्त वेळ करायचं नाही. बरोबर मी तुम्हाला टायमात सोडणार आहे. बरोबर 3-3:30 वाजता तुम्ही तुमच्या घरी जाणार आहे. फार जास्त वेळ आपल्याला कीर्तन करायचं नाही. बरोबर तुम्हाला वेळेमध्ये 10:30 पावणे 11 वाजता गोदडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट मी करणार. कारण थंडीचं वातावरण आहे. तुम्ही जास्त लोड घ्यायचं नाही. मस्त ऐकायचं, हसत खेळत ऐकायचं. कारण आपलाच महाराज आहे. महाराज कलेला आमचा नाही. कारण महाराज गणेशरावने महाराजच असे बोललेले की हाका मारले की त्यांनी थोडी आणली पाहिजे. आणि म्हणून सुंदर नियोजन आहे. मुक्ताबाई फार कमी बोलल्या बरं का दिलीप भाऊ. फक्त 11 अभंग लिहिले मुक्ताबाईने. म्हणजे मुक्ताबाई फार कमी बोलल्या. आणि आमचं सूत्रसुद्धा असं सांगतं की कमीच बोलावं. अल्पाक्षर मसंदिग्ध सारवत विश्वतोमुखम आस्तो भमनवंद्यांचे सूत्रम सूत्रे विदू विदू. कमी बोलावं. आणि कमी बोललेल्या माणसाची दखल घेतल्या जाते. आपल्या सिंदखेड शहरामध्ये असं आहे का की बडबड करणाऱ्या माणसाचं जास्त ऐकतात माणसं का कमी बोलणाऱ्या? भाऊ, कमी बोलणाऱ्या माणसाचं. कारण बडबड करणारा माणूस जर जास्त असेल तर लोक असे खुनाने सांगत असते कॅसेट. त्याचं जर इकडं तोंड असलं तर ते मागून माणूस येऊन सांगत असतो दुसऱ्याला तुम्ही काही बोलू नका. असं म्हणजे वायर गुंडाळलेलं, डोक्याचं वायर गुंडाळलेलं आहे गणेश महाराज. म्हणजे बडबड करणाऱ्या माणसं जास्त ऐकत नाही. कमी बोलावं. पण आम्ही कमी बोलत नाही. आम्ही घटना घडायच्या अगोदर आमचं सांगणं असतं. एखादं जर पोरगं गाडीहून पडलं ना तर 2-4 माणसं बाजूला बसलेले असले ते विचारतात कोणाच्या वाड्यातलं रे? हे चौधऱ्याच्या वाड्यातलं आहे का? नाही. मला मग कोणाच्या झोऱ्याच्या वाड्यातलं आहे? नाही, लकड्याच्या वाड्याचं दिसतंय. मला माहीत होतं हे पोरगं एक दिवस गाडीहून पडणार आहे. अरे त्याला दवाखान्यात नाही अगोदर, त्याला कितीक लागलं पाय. म्हणजे घटना घडायच्या अगोदर आम्ही बोलत असतो. आमचं बोलणंच असतं तसं. आता घटना घडायच्या अगोदर, आता घटना घडायच्या मला तर माहीत होते हे आपलं येणारच आहे. मग येणार आहे तर मग कशाला फिरलं त्या लोकायला? तोच सांगायचं असतं ना. घटना घडायच्या अगोदर आम्ही बोलत असतो. पण आमचे संत असे की योग्य वेळी बोलतात. आणि माणसाने तसंच आहे की योग्य बोललं पाहिजे, योग्य वेळी बोललं पाहिजे आणि योग्य व्यक्तीला बोललं पाहिजे. आमच्या मुक्ताबाई योग्य बोलल्या, योग्य वेळी बोलल्या आणि योग्य व्यक्तीला बोलल्या. आणि मुक्ताबाई बोलल्यामुळे आमच्या वारकरी संप्रदायाला 3 देव भेटलेत. मी तुम्हाला थोडं सांगणार आहे, चांगलं सांगणार आहे, लक्षपूर्वक आहे का. 3 देव आम्हाला भेटले. एक चांगदेव, एक नामदेव आणि दुसरे ज्ञानदेव. विठ्ठल दिलीप भाऊ, काही माणसं बोलले, काही माणसं बोलले की जगाचं कल्याण होतं. त्याच्या एका शब्दात जगाचं कल्याण होतं, एका शब्दात. पण जर काही माणसं बोलणं आणि पेटणं संगच. पेटणं म्हणजे लगेच धाराधरीन हाणान मारीन. काही माणसं, कारण मुक्ताबाई योग्य बोलल्या म्हणून वारकरी संप्रदायाला आमच्या 3 देव भेटले. चांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेव. चांगदेव महाराज, कारण समाधी सोहळ्याचं कीर्तन आहे आता सध्या आळंदीत पण चालू आहे. आणि असं समजायचं आपण सुद्धा या ठिकाणी आहोत की आळंदीतच आहोत. मुक्ताबाई बोलल्यामुळे चांगदेव महाराज आळंदीला आले. चांगदेव 65चा अर्थ समजून घेण्यासाठी आळंदीला आले. कारण शिष्यानं गुरुच्या घरी जायचे, गुरुनं शिष्याच्या घरी जायचं नाही. कारण विद्यार्जन करायचं असन, विद्या शिकायची असन तर शिष्यानं गुरुच्या घरी जायचे. गुरुनं आपल्या घरी बोलून घ्यायचं नाही. आता पहा तुम्ही ते श्रीमंताचे पोरायला घरी ट्युशन लावतात मास्तर, पण त्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा पवित्र भाव राहत नाही. मास्तरने सांगितलं अभ्यास करतो ते म्हणतो तू फुकट शिकतो का, माझा बाप पैसे देतो. त्याचा पवित्र भाव राहत नाही. म्हणून गुरुनं शिष्याच्या घरी नाही, शिष्यानं गुरुच्या घरी.
आणि म्हणून चांगदेव महाराज आळंदीला आले होते. मुक्ताबाईला तिकडे बोलून नाही घेतलं, आळंदीला आले. बरं, चांगदेव महाराज नाही, मागं चला त्रेतायुगामध्ये. त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू लक्ष्मण म्हणजे भरत शत्रुघ्न राजा दशरथानं ते वशिष्ठाच्या घरी नेऊन दिले होते. कशाला? बोलत चला. कशाला? विद्या शिकण्यासाठी. राजा कोण होता? साधा राजा नव्हता, इंद्राचा मित्र होता तो. म्हणजे पृथ्वी तलावर तर तो राहतच होता, पण त्याचा मित्र कोण होता? इंद्र. तो इंद्राला मित्राला सहाय्य करायला जात होता युद्धाच्या टायमाला. म्हणजे त्याचा मित्र इंद्र होता. एवढा मोठा राजा, पण शिष्याला विद्यार्थ्याला शिष्याच्या गुरुच्या घरी नेऊन दिलं, आपल्या घरी बोलून घेतलं नाही. आता द्वापार युगामध्ये बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण उज्जैनला गेले होते. कशासाठी? विद्या शिकण्यासाठी, सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये. म्हणजे हा शिष्टाचार आमच्यासाठी की गुरुला या जगामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, की गुरुनं शिष्याच्या घरी जायचं नाही, शिष्यानं गुरुच्या घरी जायचं आहे. आणि म्हणून चांगदेव महाराज आळंदीला आले होते विद्या शिकण्याच्या उद्देशाने. आणि आमची गीता माता असं सांगते की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गुरुकडे गेल्याच्या नंतर त्याचा विधीच असा आहे की प्रणिपात करावा, सेवा करावी आणि परिप्रश्न विचारावा. नुसतं जाऊन तिथं जाऊन गुरुजी पैसे जाऊन मधुकरी नाही खायची बरं का महाराज मंडळी. गुरुजीकडे जाऊन मधुकरी नाही खायची. रोज एक अभंग, रोज एक श्लोक, रोज एक पखवादाचा बोल, एक ओवी रोज पाठ करायची. बरोबर करतो तू? अरे वा, क्या बात आहे. विठ्ठल आणि म्हणून गुरुना शिष्याना गुरुची सेवा करावी. कशी सेवा करावी? माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं, तनु म्हणू जीवे चरणासी लागावे, अगरवता करावी दास्य सकळ. गुरुची सेवा करावी. कशी करावी? तनाने, मनाने आणि धनाने. तनाने सेवा करावी, धनाने आपल्याला गुरुची सेवा करायची, आपल्याला बाळूमामाची सेवा करायची, आपल्याला सप्तेतली सेवा करायची. मग ज्याची त्याची ज्यांना त्यांना आपापल्या पद्धतीनं सेवा करायची. तनाने करायची, धनाने करायची आणि मनाने सुद्धा करायची. आता सप्ताह चालू आहे, एखाद्याची परिस्थिती माझ्यासारखी गरीब आहे, मी गरीब माणूस, आम्हाला लांबून पाणी आणणं लागतं. गरीब माणूस मी, गणेश महाराज. मग गरीब माणूस ना, मग त्यांनी काय करायचं? इथे यायचं, चटाई टाकायच्या, झाडून घ्यायचं, पाणी द्यायचं, सडा समर्जन. आपली परिस्थिती तशी. कशी? तनाने. तन म्हणजे शरीर, शरीराने सेवा करायची. तर झाडून घ्यायचं, पात्र उचलायचे, वाढ पाणी करायचे, वाढायचं, साधू लोक आले त्याची सेवा करायची. ही तनाने सेवा करायची. आता मनाने सेवा अशी करायची, आपल्याला तिकडंच राहायचं आहे, पण तिकडं येत असताना तिकडं जरी असलो पण मन कुठं पाहिजे? इथं बाळूमामाच्या सप्त्यात पाहिजे. धनाने सेवा करायची. आता एखादा मोठा माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे, आता त्यांनी इथे चटाईने उचलायच्या. नाही ते नाही नाही मी झाडून घेतो. भाऊ झाडायला माणसं आहेत. त्यांनी धनाने सेवा करायची. भगवंताने तुला खूप धन दिलंय ना, मग त्याच्यासाठी तो तन आणि मन इथं लावायचं नाही. तो इथं काय लावायचं? आता हे लोक आले ना, कोणाला जेवायला नाही का, जा दुकानदाराला सांगा की माझं नाव सांगा आणि घेऊन या किराणा. असं कोणी म्हणायचं? मोठ्या माणसाने म्हणायचं, विठ्ठला विठ्ठला. ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे काम करायचं. जर गरीब असन तर त्याने सेवा करायची, जो श्रीमंत असन तर त्यांनी धनाने सेवा करायची. माऊली ज्ञानोबा, मी सांगत नाही, माझा काही अधिकार नाही तुम्हाला सांगायचा, कारण मी एक पामर, मी सध्या तुमच्यासारखाच माणूस आहे, चिकट. गरीब माणूस चिकटच असतो, त्याजवळ काय द्या. जो धनवान असतो त्यांनी तर धनाने सेवा करायची. माऊली ज्ञानोबा सांगतात, तनु म्हणू जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. दास्य सकळ करावे, पण कसे करावे? अगरवता करावे. असं समजू नये की मी मोठा माणूस आहे आणि मी इथं आलो की मी झाडायला लागलो की सगळे माणसं झाडायला लागतात, असं नाही करायचं. श्रीमंत माणूस आहे, मोठा माणूस आहे, त्याच्याप्रमाणे लायकीनं. जगद्गुरु तुकोबाराज सांगतात, आमच्या साधू संतांनीच सांगितलंय. चांगदेव महाराज आळंदीला आले आणि चांगदेव महाराजांनी माऊली ज्ञानोबाला विचारलं, काय सेवा करू? माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं, जी करायची ती करा. सरपण संपलं होतं, सरपण. आणि सरपण आणण्यासाठी चांगदेव महाराज गेले बाजूला, अरण्यात गेले, 2 मोळ्या तोडल्या
आणि 2 मोळ्या तोडून सरपण घेऊन आले. त्यावेळेस झोपडीत सरपण घेऊन गेले. त्यावेळेस मुक्ताई स्नान करत होते, आंघोळ. आता स्नान करत होत्या म्हणून चांगदेव महाराज गडबडीने गेले आणि मोळ्या पटकन खाली टाकल्या आणि पटकन बाहेर झाले. मुक्ताबाईंनी विचारलं होतं, कोण आहे रे? म्हणले मीच आहे आईसाहेब, मी चांग आहे. का आला होतास? सांगितलं आईसाहेब सरपण संपलं होतं आणि सरपण आणण्यासाठी आलतो. आणि मग एवढ्या गडबडीनं घाईनं का परत गेलास? सांगितलं आईसाहेब तुम्ही स्नान करताय, आंघोळ करता, मग मी कसं थांबू? मुक्ताबाईनं आतूनच विचारलं होतं, चांगा तुझं वय किती आहे? सांगितलं आईसाहेब मी 1400 वर्षाचा. आणि मी किती वर्षाची आहे रे? सांगितलं आईसाहेब तुम्ही आणि 14 वर्षाच्या सुद्धा नाही. मग मुक्ताबाईने आतून सांगितलं, चांगा तुला लाज वाटायला पाहिजे की तू 1400 वर्षाचा जख्ख म्हातारा आहे आणि तू सांगतो की मी 14 वर्षाची सुद्धा नाही. किती वरवरचं पाहतोस, किती बाहेरचं पाहतोस, किती विकारी आणि किती विषारी दृष्टी आहे तुझी. चांगदेव महाराजाला वाईट वाटलं. चांगदेव महाराजांनी सांगितलं आईसाहेब आता लोक वाटत होतं खूप जगलो, आता लोक वाटत होतं खूप येतं, पण आज लक्षात आलं की काहीच कळालं नाही. आता लोक असं वाटत होतं मी 1400 वर्ष जगलो, पण काहीच कळालं नाही. आता जर मला कोणी विचारलं की चांगा तुझा जन्म कधी झाला, तर मी आजचा दिवस ध्यानात साहेब आता जर मला कोणी विचारलं की चांगा तुझा जन्म कधी झाला, तर मी आजचा दिवस ध्यानात ठेवीन. आज माझा जन्म. आणि खरं आहे माणसाने जिथून पुढं माळ घातली तिथून पुढचं आयुष्य बेरजे जमा धरण्यासारखं असतं, मागचं बेरजे जमा धरण्यासारखं नसतं. आद्य गुरु शंकराचार्यांनी आपल्या 80 वर्षाच्या शिष्याला विचारलं होतं तुझं वय किती? त्याची दाढी पांढरी झाली होती आणि दाढी पांढरी झाल्याच्या नंतर 80 वर्षाचा होता, पण गुरुजींनी विचारलं तुझं वय किती? त्यांनी सांगितलं गुरुजी मी 2.5 वर्षाचा. आद्य गुरुने विचारलं तुझी दाढी पांढरी झाली, मान हलती, आणि तू 2.5 वर्षाचा कसा सांगतो? त्यांनी सांगितलं गुरुजी 2.5 वर्षापूर्वी मी माळ घातली होती आणि तिथून पुढचं आयुष्य बेरजेत जमा धरण्यासारखं आहे, मागचं बेरजेत जमा धरण्यासारखं नाही. मागचं काय केलेलं हे तुम्हाला बी सांगा वाटायचं, ऐकायचं नाही आणि मला बी सांगा वाटायचं नाही. विठ्ठल आणि म्हणून मुक्ताबाई बोलल्या चांगदेव महाराजाला, म्हणून चांगदेव महाराज आमच्या वारकरी संप्रदायात आले. दुसरे नामदेव महाराज बरं का, गणेश महाराज. नामदेव महाराजाचं कीर्तन सुरू होतं पंढरपुरात. आता जसं इथं कीर्तन सुरू आहे, आदरणीय संत श्रेष्ठ बाळूमामाच्या दरबारामध्ये आपलं कीर्तन चालू आहे, तसं पांडुरंगाच्या मंदिरामध्ये चंद्रभागेमध्ये कीर्तन सुरू होतं नामदेवरायचं. आणि नामदेवरायचं कीर्तन, त्या कीर्तनाला सगळे संत होते. ज्ञानोबाराय होते, निवृत्तीनाथ होते, सोपान काका होते, मुक्ताबाई होत्या, जगमित्र नागा होते, सावता महाराज होते, सगळे संत होते. जनाबाई पाठीमागं डोळे झाकून उभा होती. आणि जनाबाईचा एवढा मोठा अधिकार आहे, मातृशक्तीचा एवढा मोठा अधिकार आहे की जनाबाई पाठीमागं उभा राहून निस्ती उभा राहत नव्हती. माऊली ज्ञानोबाराला म्हणायची, माऊली तुम्ही अभंग म्हणा.
एकदा नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. हो हो दिलीप भाऊ, हे आनंद वेगळा शिवर. याच्यासारखा आनंद नाही. पोरं नाचायला लागलं ना तर असं वाटतं आपल्या समोर माऊलीच उभा आहे. काय नाचता येईल लेकरू. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भाग. माऊली ज्ञानोबा जनाबाईने सांगितलं, माऊली तुम्ही अभंग म्हणा. आणि माऊली ज्ञानोबाने अभंग म्हणायला सुरुवात केली ना, विटेवरच्या मालकाला दम निघला नाही. विटेवरच्या मालकाला दम न निघला, कीर्तनात आले. बरं निस्ते आले नाही, कीर्तनात नाचू लागले. बरं निस्ते नाचत नव्हते, इतके बेधुंद होऊन नाचू लागले की शेवटी कबीरदास नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा भैरा पिता. नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा भैरा पिता. नाचता नाचता देवाचा सावन होवा देवाईसे बोले नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. सावध होई देवायसे बोले कबीर. कबीरदासांनी भगवंताचा हात धरला, सांगितलं देवा थांबा, देवा जरा लक्ष द्या, काय चाललंय देवा जरा तुम्ही लक्ष द्या. कीर्तन रंगात आलं, कीर्तन संपलंय. कारण आपल्याला सुद्धा लवकरच संपायचं आणि म्हणून नामदेवरायचं कीर्तन संपलंय. नाही ना, मी सोडित नाही. फक्त ते त्या वारकावानी हे आमची एक बारकं लेकरू दाढी कटिंग करायला नेलं त्याला. ते रडू लागलो मोठ्या मोठ्याने. म्हणून ते वार एक निसतं असं कटिंगने असं कात्रीन करायचं. आणि त्या वारकाच्या त्या लेकराला म्हणत झालं 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 झालं. त्या लेकराला वाटतं झालं, पण ते झालं नाही. पूर्ण बोला गावातले ऐकते. तर त्याला हळून बोला म्हणलं, त्याचं हळून बोलणं 5-25 घराला ऐकू जातं. इतकं त्याचं हळून बोलणं असतं, कारण त्याच्या पोटात मळ नसतो. मुक्ताबाई मोठ्यांनीच बोलल्या. घरातले माणसं दापीत असते. एखादा म्हातारा माणूस इमानदार असतं, खरं असतं ते, आणि काही झालं की त्याला सहन होत नाही. मग घरातले माणसं त्याला दापीत असते. मुकाट्या राहना शेजारी ऐकते ना, तुम्हाला काय करायचं त्याच्याहून जाऊ द्या न गेलं कोणी कोणी करतं. पण ती म्हातारा हळून बोलत नसतं. त्याचं हळून बी बोलणं तर त्याच्या 5 म्हणजे इकडच्या 6 घरांनी इकडे 10-15 घराला ऐकूचं. तसं मुक्ताबाई मोठ्यांनीच बोलल्या, काका याचा अहंकार गेला नाही, मी याचं दर्शन घेणार. नामदेवरायला ऐकू गेलं. महाराज माझे गुरुजी आदरणीय कीर्तन केसरी भारतीदास साहेबराव महाराज सांगत होते, मोठे माणसं चुकत नाहीत, पण जर चुकले की ताबडतोब चूक त्यांच्या लक्षात येत असती आणि ती चूक सुधारून घेत असते. विठ्ठल नामदेवरायच्या
लक्षात आलं नामदेवराय मुक्ताबाईच्या पाया पडले. कारण पंढरपूरचा महिमा मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे नामदेवरायला मुक्ताबाई बोलल्या म्हणून नामदेवराय आमच्या वारकरी संप्रदायात आले. आता राहता राहिले माऊली ज्ञानोबाराय. पण या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की माऊली ज्ञानोबाराय मोठे आहे, मुक्ताबाई लहान आहे. मग मुक्ताबाई लहान आहे, मग कधी लहानाने मोठ्याला उपदेश करावा का? ऐका बरं, लहानाने मोठ्याला उपदेश करावा का? असा योग्य होऊ शकतो का? कोणी केला का? विठ्ठला पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये उपदेशाचे 4 प्रकार सांगितलेले आहे. गणेशराव, 4 प्रकार. कधी कधी मोठ्याने लहानाला उपदेश केलाय. ऐका, 4 प्रकार. कधी कधी लहानाने मोठ्याला उपदेश केलाय, कधी कधी मोठ्याने लहानाला उपदेश केलाय, कधी कधी लहानाने लहानाला उपदेश केलाय, कधी कधी मोठ्याने मोठ्याला उपदेश केलाय. विठ्ठल 4 विकल्प मी तुमच्या समोर मांडलेत. पुन्हा एकदा सांगतो, मी चालता चालता पुन्हा कोणाला बी विचारीन बरं का. उपरणं, हां तुम्हीच उपरणं म्हणजे लगे तुम्ही तुमच्याकडेच पाहिलं. तुमचं नाव उपरणं आहे का? हां, मी सहज चालता चालता विचारीन आणि योग्य जर उत्तर आलं तुमचं तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं बक्षीस देणार आहे. पण माझे 4 विकल्प तुमच्या डोक्यात असू द्या. माता माऊलींनी सांगितलं तरी चालतं, काय अडचण नाही. आपल्याला जे पाकिट देणार आहे गणेशराव 25-40 हजार रुपये, त्याच्यातलं अर्ध तुम्हाला देणार आहे. गणेशराव म्हणते एवढं ठरलं. विठ्ठल ऐका ऐका, हो हो, 4 विकल्प तुमच्या समोर मांडलेत. कधी कधी लहानाने मोठ्याला उपदेश केलाय, कधी कधी मोठ्याने लहानाला उपदेश केलाय, कधी कधी मोठ्याने मोठ्याला उपदेश केलाय, आणि कधी कधी लहानाने लहानाला उपदेश केला. कधी कधी मोठ्याने लहानाला उपदेश केलाय. तुकोबारायने आम्हाला उपदेश केलाय. तुकोबाराय मोठे आहेत, तुकोबाराय महान आहेत. किती मोठे आहेत तुकोबाराय? आकाश एवढे आहे तुकोबाराय. आमच्या टाळकऱ्यासाठी. कारण काय माहिती आहे का, बोलणं आणि त्या शब्दाला पुढं प्रमाण. नाही तर कधी कधी असं असतं, आमचं प्रमाण होऊन जातं आणि मग टाळकरी असे टाळं सापडीत येत. पण इथं तसं नाही. शब्द निघायची दीर्घारी. आणि खरं तसंच असावं. नाही तर मग एसटी निघून यायला हात वर केल्यावर ते उभा करतं वय, ते म्हणतं मागची एक गाडी येणार आहे. अजिबात गाडी येत नसती, पण ते ड्रायव्हर सांगितलं मागून यायला लागली गाडी, मागून यायला लागली. प्रमाण आणि कीर्तनातलं बोलणं याची जोड लागली पाहिजे. कारण त्याच्यासाठी बी काय करावं लागतं, त्याच्यासाठी थोडंसं पाठांतर करावं लागतं. पाठांतर म्हणजे मालिका पाठ करावं लागते, गाथा तुम्हाला जशी लोकपाठ करावं लागते ना दिलीप भाऊ, तुम्हाला सुद्धा लोकपाठ करावं लागते. म्हणजे कोणत्या बी गावात गेलं की घरासमोर गेलं की त्याच्यात बाहेरून आवाज देता आला पाहिजे. अंशीराम, त्या अंशीरामला वाटतं बापरे गणेशरावने आपलं नाव ध्यानात ठेवलेलं आहे. म्हणजे माणसं पाठ करावं लागते. आपापल्या क्षेत्रामध्ये माणूस सर्वश्रेष्ठ असला पाहिजे. हे आमचे सर्वश्रेष्ठ आहे. नुसते सर्वश्रेष्ठ नाही, धनुर्धर आहे. कारण शब्द आला की लगेच शब्दाला धरून ते प्रमाण असलं पाहिजे. काही काही ठिकाणी असं होतं, परदेशी कीर्तनाला गेलो 2-4 टाळकरी मागून होते. त्याला काही म्हणतात, आता मी गायक माणूस, मी ताण मारली तर ते माझ्या तोंडाकडे पाहिजे. मी आवाज काढत मी मागून त्याला सुधरून सांगितलं, म्हणलं मी मौर म्हणतो आणि तुम्ही पाठी मागून उचला. तर मी मौर म्हणून त्याने मला 2-3 उचलला.
पाठीमागून उचला म्हणलं की त्यानेच उचललं मला. म्या मला आता ठोका खाली संपितो कीर्तन. उत्कृष्ट, कारण ही भट्टी जमायला सुद्धा योगच लागत असतो. विठ्ठला तुकोबाराय महान आहे, तुकोबाराय मोठे, आकाश एवढे तुकोबाराय, पण तुकोबाराय आम्हाला उपदेश करतात. तुकोबाराय किती मोठे, बोलू द्या बोलू द्या बोलू द्या, काही अडचण नाही. त्याला एक माईक नेऊन द्या. मी माणूस असा आहे, काही अडचण नाही, बोला. एखाद्या इकडं एखाद्या बिडी पिऊन या जाऊन, काय अडचण. आपल्याला एखाद्याला पाय गुडघे लांबत असली तर लांबा, अंग टाका, झोप लागू द्या. मी कीर्तन संपले उठीन तुम्हाला, काय अडचण नाही. आपलं कीर्तन घरच्यावाने असतं. त्याला बोलायचं असलं तर बोलू द्या. अशोकराव त्याला एक माईक द्या, काय अडचण नाही. विठाला विठाला तुकोबाराय महान आहे, तुकोबाराय मोठे आहे, आकाश एवढे तुकोबाराय, पण आम्हाला उपदेश करतात. आता तरी पुढे हाच उपदेश. लाखोनी जपा जाबिल भी तुम्हारा, लाखोनी जपा जाबिल भी तुम्हारा, लाखोनी जपा जाबिल भी तुम्हारा, लाखोनी जपा जाबिल भी तुम्हारा. कर कर मल मकीना, कर कर मल मकीना, कर कर मल मकीना, लाखोनी जपा जाबिल भी तुम्हारा, लाखोनी जपा जाबिल भी तुम्हारा. कर कर मल मकीना, कर कर मल मकीना, कर कर मल मकीना. लागोनी या पाय बिनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. हो हो, तुकोबाराय आम्हाला उपदेश करतात. तुकोबाराय महान आहे, किती महान तुकोबाराय. अहो तुकोबारायला त्या काळचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री महाराज, ते रामेश्वर शास्त्री महाराजांनी तुकोबारायची आरती. तुका विष्णू लागे तुझा, तुका विष्णू लागे तुझा, तुका विष्णू लागे तुझा, तुका विष्णू लागे तुझा. तुकोबाराय महान आहे, तुकोबाराय मोठे, मोठे असणारे तुकोबाराय. भाऊ मी गायन करीत नाही कीर्तनात, मी सुद्धा गायक आहे, पण मी गायन करीत नाही. कारण का, हे बसणारी लई खोडीचे. ते घरी जाताना काय म्हणते माहिती आहे का, कीर्तन चांगलं होतं रे, पण जरा गायनावरच धावलं, म्हणून मी गायन करीत नाही. कारण यायला गायलासाठी आणलेलं आहे. मी जर तिथं उभा असलो ना, तर मी सुद्धा ढिल्यावानी करीत नाही, मी सुद्धा चांगलं काम करतो. कारण आपल्याला कामाला आणलं ना, ते काम चोख केलं पाहिजे. तुकोबाराय मोठे आम्हाला तुकोबाराय उपदेश करतात. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू ना असा विषयाचा, तुका विष्णू नाही तुझा, आरती तुका रामा, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुका, म्हणून रामेश्वरी चरणी म्हण. तुकोबाराय महान आहे, आम्हाला उपदेश करतात. आणि उपदेश कधी कधी उपदेशाचे जर तुम्ही उपदेश प्रकरण पाहिलं तर अभंग 4 चरणाचेच आहे जास्तीत जास्त. मला एक जणांनी विचारलं होतं, महाराज कीर्तनाला लोक 4 चरणाचेच काहून अभंग घेते बरं. मी माझ्या डोक्याने त्याला सांगितलं होतं की पुढं बसलेली माणसं 2 चरणाचे आहेत. चरण म्हणजे पाय, ते 2 चरणाचे आहेत पुढं बसलेले. 4 चरणाचा अभंग 2 चरणावाल्याला सांगतो, तू 2 चरणाचा आहे, 4 चरणाचा नाही. ते 4 चरणाचा होता रेडा, ते माऊलीच्याच चरणाला लागला तर त्याच्या आळे फाट्याला समाधी झाली. म्हणून तुकोबाराय महान आम्हाला उपदेश करतात. आम्ही लहान आहोत,
कधी कधी लहानाने मोठ्याला उपदेश केला, कधी कधी मोठ्याने मोठ्याला उपदेश केला. तुकोबाराय महाराजांना मोठ्याला उपदेश केला, कधी कधी लहानाने मोठ्याला उपदेश केला. आमच्या इतिहासाने त्याची नोंद ठेवलेली की लहानाने मोठ्याला. महाभारतामध्ये अशी कथा आहे की लहानाने मोठ्याला उपदेश केला. कौशिक नावाचे मुनी, महाभारतातली कथा आहे. कौशिक नावाची मुनी तपश्चर्या करण्याकरता बसली झाडाच्या बुडाला. त्या फांदीवर एक बगळी होती आणि त्या बगळीनं त्या नेमके तपाला बसणं आणि त्या बगळीनं वरून देहधर्म केला. देहधर्म कळतो का? विष्ठा टाकली. महाराजाच्या अंगावर विष्ठा टाकली. महाराजाला राग आला. महाराजांनी मनामध्ये विचार केला की आत्ताच तपाला बसलोय, आता उठावं लागन, आंघोळ करावं लागन, आता तपात खंड पडला. राग आला कौशिक नावाच्या महाराजाला, मुनीला, ऋषीला. त्यांनी डोळे फाडून त्या बगळीकडे पाहिले. ती बगळी जळून भस्मच झाली, राखच झाली तिची. महाराजाला वाटलं बरं झालं आपल्या डोळ्यात ताकद आली. कारण कधी कधी असं असतं, मोठा माणूस असतो पण त्याला समजत नसतं आपण मोठे. महाराजाला वाटलं बरं झालं आपल्या डोळ्यात ताकद. कधी कधी दुसऱ्याला सांगावं लागतं, तू क्या चीज है खुद तुम्हें मालूम नहीं है. दुसऱ्याला सांगावं लागतं, तू क्या चीज है खुद तुम्हें मालूम नहीं. ऋषीला वाटलं बरं झालं आपल्या डोळ्यात ताकद आली, आपल्याला माहीत नाही. पण दुपार झाली आणि भूक लागली. कारण केवढा जरी संन्यासी झाला तर माध्यान्नाशी तोंडवाशी. हा का तोंडवाशी? भूक लागली दुपारी. एका घराजवळ गेला आणि घराजवळ जाऊन त्यांनी आवाज दिला, भिक्षान दे. पण त्या घरातली माता माऊली आपल्या पतीची सेवा करीत होती, पतिव्रता होती. आपल्या पतीची सेवा, ते पतीची तब्येत बरोबर नव्हती म्हणून गोळ्या औषधं देत होती. ती लिहायला थोडा उशीर झाला. महाराजाला राग आला. महाराज मनामध्ये विचार करत होती, हिला माहीत नाही का हिच्या दारी कोण आलंय ते? आत्ताच बगळी जळून भस्म झाली, हिला समजत नाही का? इतका उशीर करीत असते का? एवढा मोठा महाराज दारी आला, ही घरात करते काय? थांब थांब, आता हिची बगळीच करतो. कोण म्हणलं? ती महाराज. थोड्या वेळानं पतीची सेवा संपल्यानंतर ती माता माऊली घरातून भिक्षा घेऊन आली ना, तर महाराजांना असे डोळे फाडून तिच्याकडे पाहिलं, राग पाहिलं. त्या माता माऊलीने आतूनच सांगितलं, महाराज डोळे आवरून घ्या, जळून झालं मी काय ते बगळी नाही. महाराज पंक्चरच झाले. मी अगोदर सांगितलं मोठे माणसं चुकत पण चुकले तरी ते ताबडतोब सुधरून घेत असतात. लगेच त्या ऋषीना मुनीना त्या माता माऊलीजवळ गेले, तिच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, बाई ही सिद्धी कुठं मिळते बरं? तुम्हाला कसं काय माहिती की ती बगळी जळून भस्म झाली? तिथं कोणीच नव्हतं. बगळीकडे मी पाहिलं तेव्हा बगळी जळून भस्म झाली, ती बगळी शिल्लक उरली नाही सांगायला, आणि तिथं कोणी तर मीच होतो. मी तर काही तुम्हाला सांगितलं नाही, तुम्हाला कसं कळलं? त्यावेळेस त्या माता माऊलीने सांगितलं, महाराज तुम्हाला प्रवचन देत बसायला मला वेळ नाही, मला माझ्या पतीची सेवा करायची, तुम्ही आमच्या गावामध्ये जा. असं पुढून असं आपले चौधरी भाऊच्या जर गल्लीतून गेलं ना, पुढे एक दुकानदार लागेल, तर त्या दुकानदार तुम्हाला सांगेल. मग ते दुकानदाराला पाहत चालले होते महाराज, तर दुसऱ्या गल्लीने चालले, तर ह्याच दुकानदाराने आवाज दिला, महाराज इकडे तुम्ही मलाच पाहताय. पुन्हा पंक्चर झाले महाराज. महाराज मनामध्ये विचार करतात, याला कोणी सांगितलं? आता दुकानदाराजवळ गेला आणि त्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला कसं कळलं बरं? दुकानदार, तुम्हाला कसं कळलं? मी तुम्हालाच पाहतो म्हणून. त्यावेळेस त्या दुकानदाराने सांगितलं, महाराज परमार्थ म्हणजे काय हो? सेवा म्हणजे काय? परमार्थ म्हणजे काय? कोणी असताना मी कसा आहे त्यापेक्षा कोणी नसताना मी कसा वागतो याला विशेष महत्त्व असतं. म्हणजे तुम्ही 2 तास महाराज कीर्तनात काय सांगतो यापेक्षा महाराज 23 तास काय करतो याला जास्त महत्त्व आहे. दुकानदाराने सांगितलं, आपलं काम आपण इमानदारीनं करणं याच्यापेक्षा दुसरा परमार्थच नाही. उगा माळ घ्यायची तू लोक देखत रामकृष्णारी म्हणण्यात मजा नाही. ज्याचं काम त्यांनी ते इमानदारीनं करणं. आता भाऊ आहे दुकानदार आहे, त्यांनी योजना आणली, गरीबाला दिली. आता गरीबाला दिली तर त्या हिच्याकून जास्त डिपॉझिट नाही घेतलं, घ्यायचं नाही, घेऊ नये. ते भगवंताला रुजू आहे, मान्य आहे का? इमानदारीनं सेवा करणं याच्यापेक्षा तुम्ही दुकानदार असाल ना तर इमानदारीने गिरायकाला माल देणं याच्यापेक्षा परमार्थ कोणता दुसरा आहे? उगा रामकृष्णारी म्हणण्यात काय मजा? ज्याचं काम त्यांनी ते काम इमानदारीनं करणं याच्यापेक्षा दुसरा परमार्थ नाही. विठ्ठल कौशिक नावाच्या मुनीनं सांगितलं, महाराज त्या दुकानदाराने सांगितलं, मला बी तुम्हाला प्रवचन देत बसायला वेळ नाही, मला गिरायक करायची, तुम्ही अरण्यात जा.
आणि वैश्य तुळाधार नावाच्या दुकानदाराने सांगितलं तुम्ही धर्मव्याध नावाचा तो पारधी त्याच्याकडे जातो तुम्हाला सांगा. ते ऋषी अरण्यात गेले. धर्मव्याध नावाचा साधा शिकारी, आता तो लहान आहे, शिकारी म्हणजे लहानच, धर्मव्याध आहे पण शिकारी आहे, पारधी आहे, पण तो उंच आसनावर बसला आणि जे ऋषी होते मुनी होते ते खाली बसले आणि जे ज्ञान सांगितलं त्या पारध्याने त्या शिकाऱ्याने त्याचा एक ग्रंथ तयार झाला. आता तो साधा शिकारी आहे पण त्याने ज्ञान सांगितलं, त्याचा एक ग्रंथ तयार झाला, त्याचं नाव आहे धर्मव्याध गीता. भगवंताने श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली ती अर्जुन गीता, उद्धवाला सांगितली ती उद्धव गीता, तसं धर्मव्याधाने सांगितली ती धर्मव्याध गीता. ग्रंथ तयार झाला म्हणजे लहानाने मोठ्याला सांगितलं. आजचा सुद्धा तसाच प्रसंग आहे. माऊली ज्ञानोबा मोठे आहेत, मुक्ताबाई लहान आहे, पण लहान असणारी मुक्ता आपल्या मोठ्या भावाला उपदेश करते अभंगाच्या पहिल्या चार. योगी पावन योगी पावन हरी बोल हरी बोल. योगी पावन योगी पावन जोरदार. वा क्या बात आहे. योगी पावन साहे अपराध जनाचा. निवृत्तीनाथ आळंदीमध्ये भिक्षा मागण्याच्या निमित्ताने गेले होते बरं का गणेशराव. आळंदीमधून जात असताना सिद्धपीठातून आळंदीकडे जात असताना गुढ्या उभारलेल्या दिसल्या आळंदीत. लांबूनच बघितलं निवृत्तीनाथाने की ज्या अर्थी गुढ्या उभारलेल्या आहेत त्या अर्थी आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. मनामध्ये विचार आला सणासुदीच्या दिवशीसुद्धा आम्हाला भिक्षा मागण्याचीच पाळी यावी का. दुःख वाटलं. मनामध्ये विचार आला आई वडील असते तर किती बरं झालं असतं. डोळ्यातून अश्रू येणार पण निवृत्तीनाथाने मनामध्ये सांगितलं की डोळ्यातल्या पाण्याला सांगितलं तुम्ही बाहेर यायचं नाही.
तुम्ही जर बाहेर आले तर माझी मुक्ता रडेल, सोपाना रडेल, ज्ञानदादा रडन. म्हणून निवृत्तीनाथाला रडता आलं नाही. मोठ्या माणसाला रडता येत नसतं, कारण जयांगी मोठेपण तया यातना कठीण. मोठं होणं तितकं सोपं नाही. म्हणून तो कोबाराय म्हणले, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. निवृत्तीनाथाला रडता येत नसतं. मोठ्या माणसाला दुःख व्यक्त करता येत नाही. किती दुःख होऊ द्या, पण त्याला दुःख व्यक्त करता येत नाही. मनामध्ये ठेवावं लागतं. कारण का, त्याचं कारण असतं लहान माणसाला रडता येतं. आता मुक्ताबाई जर रडायला लागली ना, सोपन काकाचा खांदा आहे, खांद्यावर डोकं टेकून मुक्ताबाई रडू शकते. सोपन काकाला रडायचं असेल तर ज्ञानदादाच्या डोक्यावरती, ज्ञानदादाच्या खांद्यावरती डोकं टेकून सोपान काका रडू शकतात. निवृत्तीनाथाच्या खांद्यावरती डोकं टेकून ज्ञानदादाला रडता येतं, मांडीवर डोकं टेकून. पण निवृत्तीनाथाने कोणाच्या डोक्यावर खांद्यावर डोकं टेकायचं, त्याला रडता आलं नाही. आपल्याला जर ऊन लागलं तर आपण झाडाच्या सावलीला जाऊ, पण झाडाला ऊन लागलं तर त्यांनी कोणाच्या सावलीला जायचं, जाता येत नसतं. निवृत्तीनाथ गेले, त्या काळच्या धर्म मार्तंडांनी भिक्षा मिळू दिली नाही, तशीच परत आले. पण झोपडीच्या लांब जाऊन बसले, आकाशाकडे पाहत होते. मुक्ताबाईला लांबून बघितलं, दादा आलाय पण काहीच बोलत नाही. माणसाचा चेहरा सांगत असतोय काम झालं का नाही, चेहरा सांगतो. माणसाचा चेहरा वाचता आला पाहिजे. मुक्ताबाईंना निवृत्तीनाथाचा चेहरा वाचला. निवृत्तीनाथाकडे बघितलं, सांगितलं दादा आलाय पण काहीच बोलत नाही, चेहरा उतरलाय, आकाशाकडे बघतायत. मुक्ताबाई जवळ गेली, मांडीवर हात टेकला, चिमुकला हात. निवृत्तीनाथाला विचारलं, दादा कोणी बोललं का रे? निवृत्तीनाथाला वाटलं हिला सांगावं, हिला बोलावं तर हृदय भरून येईन, डोळ्यातून अश्रू येईन, पाणी येईन, म्हणून काहीच बोलले नाही. निस्तन मानेने नकार दिला, काहीच बोलले नाही. मुक्ताने पुन्हा विचारलं, दादा कोणी रागवलं का रे? पुन्हा काहीच बोलले नाही, मानेने नकार दिला. शेवटी मुक्ताने विचारलं, दादा कोणाची आठवण आली का रे? आता हृदय भरून आलं, बोलावं तर डोळ्यातून पाणी येईन, म्हणून पुन्हा नकार दिला, मानेनेच बोलले, काहीच नाही. शेवटी मुक्ताने पुन्हा थेट प्रश्न विचारला, दादा आई वडिलाची आठवण आली का रे? आता मात्र डोळ्यातल्या पाण्यानं बाहेर येणं पसंत केलं. निवृत्तीनाथ रडतायत, मुक्ताबाई रडते. मुक्ताबाई छोटा हात आहे, चिमुकला हात आहे, पण निवृत्तीनाथाच्या गालावून हात फिरून सांगते, दादा रडू नको रे. मग तू रडायला लागला की मग आम्हाला पण रडू येतं, तू रडू नको, तू मोठा आहे ना. निवृत्तीनाथाने सांगितलं, मुक्ते रोज या रस्त्याकडे पाहतोय, याच रस्त्याने आई वडील गेलेत. माझं मन रोज सांगत राहतं की याच रस्त्याने गेलेत आणि याच रस्त्याने परत येते. रोज मी सांगत राहतो माझ्या मनाला की नाही या रस्त्याने गेलेत, परत येणार नाही. शब्दाचे पक्के होते, केले, देहांत प्रायश्चित्त घेतलंस. मुक्ते रोज मला आठवण होती, आई वडील असते तर आज सणासुदीचा दिवस आहे, आज आपली जर आई असती ना आपल्याला मांडी करून खाऊ घातले असते ना. मुक्ताने सांगितलं, दादा आई मी तुला देऊ शकत नाही, पण मांडी करणं अवघड आहे का? मी तुला मांडी करून खाऊ घालते. लगेच मुक्ताने ज्ञानदादाला हाका मारले, दादा इकडे या, आळंदीतून खापर घेऊन या. कधी नव्हते माझ्या दादाने मांडी मागितलेत. माऊली ज्ञानोबाराय गेले, आळंदीमध्ये गेले, आळंदीमध्ये खापर मिळू दिलं नाही. आळंदीच्या बाजूला एक छोटंसं चरोली गाव होतं त्या काळी. इंद्रायणीतून वाट काढत काढत माऊली ज्ञानोबाराय गेले, तिकून खापर आणलं. विसोबा काकाने ते खापर मिळू दिलं नाही, हातामधून हिसकून घेतलं, खाली आपटलं, त्याच्या बारीक ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. ज्ञानदादाने विचारलं, काका आम्हाला उपनयनाचाच अधिकार तुम्ही दिला नाही, समाजात राहण्याचा अधिकार तुम्ही दिला नाही, आम्हाला गोडधोड खाण्याचा बी अधिकार नाही का? त्याच्या जिभेला धार चढली. त्यांनी सांगितलं, गोडधोडच काय, पण तुम्हाला या जगात जगण्याचा सुद्धा अधिकार. वाईट वाटलं. माऊली ज्ञानोबाराय मनामध्ये विचार करतात, आम्ही यांच्यासाठी झटणारी माणसं आहोत, यांना आमचं जगणंसुद्धा दुखतं का? खोपतं यांचं आमचं जगणं. खूप दुःख झालं. आता माऊली ज्ञानोबाराय कोणालाच बोलले नाही. सिद्ध बेटात आले, झोपडीत गेले, ताटी लावून घेतली. मुक्ताने लांबून बघितलं, दादा गेला होता, परत आला नाही. आलाय परत पण काहीच बोलला नाही. मुक्ता गेली.
दादा दार उघड. माऊली ज्ञानोबाराने दार उघडलं नाही, खिंडीतून बघितलं, फटीतून बघितलं ना, तर ज्ञान दादा गुडघ्यामध्ये डोकं मुंडकं घालून ढसा रडत होता. दार उघडीत नाही म्हणून निवृत्तीनाथाने सांगितलं, मुक्ते थांब मी पाहतो. निवृत्तीनाथ गेले आणि सांगितलं, ज्ञाना बाहेर आहे. जगात आज्ञा न मोडणारा शिष्योत्तम पण आज नापास झाला, बाहेर आला नाही. शेवटी मुक्तानं सांगितलं, दादा थांबा मीच बोलते. आणि मुक्ताबाईनं बोलायला सुरुवात केली की दादा तुम्ही योगी आहात ना, पावन मनाची योगी आहात. बरं नुसते पावन मनाची योगी नाही, तुम्ही योग्याची माऊली. योग्याची माऊली नाही दादा, तुम्ही साधकाचे मायबाप आहात, एवढे श्रेष्ठ आहात तुम्ही, दार लावून चालणार नाही दादा, तुम्ही पावन मनाची योगी आहात. आणि जगाने अपराध करावे आणि तुम्ही ते सहन करावे, कारण सहन करतो तो संत. तुका म्हणे तेची संत सोसी जगाचे. मुक्ताबाई म्हणते, दादा तुम्ही योगी नाही, तुम्ही ज्ञानाचे सागर आहात, ज्ञानाच्या सागरा सख्या माझ्या. दादा तुम्ही बाहेर या. तुम्ही जर बाहेर आला नाही तर जमणार नाही, कारण ही जी ताटी आहे ना, ही परमार्थाची ताटी आहे. ही जर ताटी जर मुक्ताबाई बोलल्या नसत्या, माऊली ज्ञानोबा बाहेर आले नसते, तर कशाचं संप्रदाय आणि कशाचं काय. कारण तो जो दरवाजा होता तो संप्रदायाचा दरवाजा होता. त्या काळी जर मुक्ताबाई बोलल्या नसत्या, माऊली ज्ञानोबा बाहेर आले नसते, कशाचे कीर्तन, कशाचे भजन, कशाचं काय, काहीच नसतं. मुक्ताबाई बोलल्या की दादा तुम्ही पावन मनाची योगी आहात, तुम्ही जर बाहेर आला नाही तर जमणार नाही, कारण योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. जगाने अपराध करावे आणि तुम्ही ते सहन करावे, कारण तुम्ही संत आहात ना दादा, तुम्ही बाहेर या. सांगते, दादा विश्व जर रागाने वन्य झालं ना तर तुम्ही संत आहात ना, मग तुम्ही सुखाने पाणी व्हा. रागाने विश्व वन्य झालं, वन्य म्हणजे आग, अग्नी, भडका, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. कारण पाण्याचा गुणधर्म घ्या, पाण्याचे बरेच गुणधर्म आहे. विश्व रागाने वन्य झालं तर तुम्ही सुखाने पाणी व्हा ना. पाण्याचा गुणधर्म घ्या ना दादा. मुक्ताबाई बोलते माऊली ज्ञानोबा रायला, पाण्याचा गुणधर्म घ्या. पाण्याचा गुणधर्म लय चांगला आहे. पाणी जर जपून वापरलं तर खूप दिवस टिकते, खूप दिवस आपल्याला मिळतं जपून वापरलं तर. त्याच्यासाठी ठिबक करा बरं का भाऊ, जपून वापरा पाणी. मी भाऊ कशामुळं म्हणतो लवकर लवकर, की भाऊनी लय गोरगरीबाला द्यावा, आणखी द्यावं म्हणून म्हणतो, नाही तर मला काय घे नाही. जपून वापरावं पाणी गणेशराव. दुसरं पाण्याचा आणखी एक गुणधर्म असा आहे की ते पाणी असं असतं, चौकोनी भांड्यात टाका आणि लगेच गोल भांड्यात टाका, तर ते पाणी म्हणत नाही की थांब थांब आता चौकोनी भांड्यात होतो, आता गोल व्हायला थोडा उशीर लागेल असं म्हणतात पाणी. नाही,
पाण्याचा गुणधर्म लगेच माणसाने जशी परिस्थिती असेल का त्या परिस्थितीत लगेच सामोरं जायचं, लगेच त्या परिस्थितीत त्याच्यासारखं. लय गरिबी होती ना त्या टायमाला गरिबी, पण आता श्रीमंत झालो ना, थोडा देवाने दिले ना, देऊन टाका गरिबाला लगेच. पाण्यासारखं. पाण्याचा आणखी एक गुणधर्म. कोणीतरी पाण्याला विचारलं होतं बरं का साहेब की 13 रंग कैसा, तर पाण्याचं मजेदार उत्तर होतं जिसमें मिल जाए वैसा. मजेदार उत्तर होतं पाण्याचं. पाण्याचा चांगला गुणधर्म. पाण्यासारखं राहा की लगेच पाण्यासारखं. रंगात जसं असेल तसं पाणी होतं. तसं माणसाने आता VIP गाडी लगेच. आता एखाद्या माणसाकडे VIP गाडी थार आहे, BMW आहे, इनोवा आहे, क्रिएटा आहे, फॉर्च्युनर आहे, अशा VIP गाडी आहे. आणि तिकडून शहरातून लगेच बाळूमामाच्या संस्थांवर याच्या कीर्तनाला लगेच यायचे, काचं वर करायचे, AC चाली करायची, थंडी का वाजन पण AC चाली करायची. VIP गाडी आहे ना, लगेच आले की उतरायचं, मस्त कीर्तन ऐकायचं. आता उद्या आता गाडी नेली युवायानी, गाडीच नाही, पण तिकून एक टिप्पर येत होतं येळूचं वाळूचं, लगे वाळूच्या टर्कवर बसायचं मांडी घालून. असं म्हणायचं नाही की काल लगे गाडी होती मोठी VIP होती, नाही, लगेच लगेच समयाशी सादर व्हावे. देव ठेविले तर लगे पाण्यासारखं रंग ज्याचा टाकला तसं. पाण्याचा आणखी एक गुणधर्म चांगला आहे. पाण्याकडे वशिलेबाजी नाही गणेशराव. नाही की पाणी आता वाहायला लागलं ना तर त्या पाण्याकडे वशिलेबाजी नाही. पाणी म्हणत नाही की हे पुढचा खड्डा आमच्या पाहुण्याचा एवढा भरितो आणि मग मागचा भरतो, असं म्हणत नाही. पाणी असं वाहताना आधी मागचाच खड्डा भरीत होते आणि मग पुढचा खड्डा भरित. मी सांगत नाही, माऊली सांगतात निम्न भरले होणे पाणी डोळोची नेणे तैसा श्रांता तो सुनी जाय सामोरिया. ते म्हणत नाही थांब एवढी योजना आमच्या पाहुण्याला देतो, एवढं याचं पत्र आहे ना, ते कशाचं पत्र म्हणते त्याला, ते पत्र आमच्या पाहुण्याला देतो आणि मग नंतर देईन तुम्हाला. गणेशराव एवढं बाळूमामाचं ते सभा मंडपाचं पत्र आहे ना, हे नंतर देतो तुम्हाला, हे आधी आमच्या पाहुण्याला देऊ द्या, त्यांनी सहकार्य केलेलं आहे आम्हाला. असं पाणी म्हणत नाही. लगेच खड्डा भरतं मग पुढच्या खड्ड्यात जातं. म्हणजे पाण्याकडे वशिलेबाजी नाही. माणसांनी तसं राहिलं पाहिजे, पाण्यासारखं राहिलं पाहिजे. पाण्याचा आणखी गुणधर्म लई चांगला आहे. कसा भडका व्हाव द्या तुम्ही अग्नीचा, पण जर ते पाणी टाकलं ना त्याच्यात की लगेच शांत होतं. माणसाने तसं राहिलं पाहिजे. कसं किती बी भांडणं लागू द्या, पण माणूस बोललं की ते पाणी भांडण शांत केलं पाहिजे पाण्यासारखं. पण आमचं तसं नसतं. आम्ही बोललं की लगेच भांडण सुरू होतं. एक माणूस असा टपरीवर गेला आणि टपरीवर गेल्यावर सिक्रेट दे म्हणे. त्याने सिक्रेट दिलं, तोंडात दिलं म्हणे माचीस दे. ते मला माचीस नाही, मला मग पिऊ कसं. ते मला त्याच्या समोर माणूस आहे ना त्याच्या जिभेवर धर काढी लगेच चेतन मग चेतो. ते मला काय राव. मग त्यांनी उदाहरण सांगितलं होतं. तो जो आहे ना तो बोलला की आमचं लगेच पेटत. आज 5 वर्ष झाले इजलंच नाही आणखी. पाण्याचा गुणधर्म घ्या, पाण्याचा. माऊली ज्ञानोबा मुक्ताबाई सांगते, दादा विश्व जर रागाने वन्य झालं तर संतांनी सुखाने पाणी व्हावं. एक दृष्टांत सांगतो आणि शेवट करतो. आपली सेवा जवळपास आपलं वेळ संपलाय. पहा बरं घडीत संपलाय का, टाईम आहे का. विठोबा रघुमाई मी कथेला बसलो तर 3 तास कथा केली आपण आपल्या तिथं. म्हणजे आता शिकतं 1.5 तास, मला 1 तास झालाय बोलायला. म्हणजे भांडवल माझ्याकडं आणि 3 तासाचं आहे. तुमची तयारी असेल तर मला काही अडचण नाही. पण तुम्ही म्हणता तुला कीर्तन नसेल मग कुठं, तसं बी काही नाही. मला आता कीर्तन संपले की आळंदीला टाकायचे. पण चला लवकर सोडित नाही, उशीर बी करीत नाही. एक दृष्टांत सांगतो. विश्व रागाने वन्य झालं तर संत आहे ना, मग संताने सुखाने पाणी कसं व्हावं. समर्थ रामदास स्वामीच्या जीवनातला प्रसंग सांगतो. समर्थ रामदास संताने सुखाने पाणी कसं व्हावं याच्यासाठी समर्थ रामदास स्वामी एका बाईच्या घरी दारी भिक्षा मागण्यासाठी गेले आणि आवाज दिला, भिक्षा देई स्वरात. असं तर ती बाई घरामध्ये होती, पण नेमकंच नवरा बायकोचे भांडणं झाले होते त्या घरातल्या.
आणि स्वामी समर्थ गेले आणि आवाज दिला भिक्षान दे. नवरा भांडून बाहेर निघून गेला होता. आता माणूस एकदा भांडणं झाले की ते आपलं जातं, आपलं बुटं गिटं घालून जातं तिकडे लोकात गप्पा आणायला, त्याच्या विसरून जातं. पण हिचं कुठं विसरतं. मला नवरा बायकाचे भांडणं म्हणजे लई विचित्र काम आहे. किती हुशार माणूस असला ना त्याने नवरा बायकाचे भांडणात जाऊ नये, कारण ते एक क्षणात जुटत आणि एक क्षणामध्ये पेटतं. पेटलं तरी जाऊ नये, जुटलं तरी. तुम्हाला सांगतो, बायको जर म्हणली तुम्हाला 3 महिने बोलणार नाही, लगेच दुसऱ्या क्षणाला बोलती. ते आमच्या संस्थेच्या पलीकडून एक शाळेचं हे आमचं शेजारी दोघं नवरा बायका. सकाळी सकाळी असं हिवाळा तर मग ते शेकत बसलो आम्ही. तर नवरा म्हणत होता दिवसभर हिंडलो शाळेमागं, आज तो काय कर झाडून घे आणि शेण उचलून बी टाकून जा. तर ती म्हणली मला दिवसभर काम करावं लागतं, कापूस याचायला जावं लागतो, तुम्ही तुमचं काम करा आणि मी आपलं काम करते. त्याच्यावरूनच पेटलं त्याच्या. पण मी लय हुशार, मी शेकत होतो तर मी 2-4 काड्या अनेक टाकल्या आणि उजू शेकतो, मला आपण बोलायच नाही याच्या. तर ती बायको म्हणली करते, पण आता लगेच 10-15 दिवस माझ्याकडे थोपड वासून बोलायचं नाही. ते बी म्हणलं हा जाय नाही बोलत. तिनं रागा झाडून घेतलं, पुंजा बी उचलून टाकला. ते माझ्याकडे पाहून असं शेकत होतं, पण ते पुढून गरम झालं म्हणून असं मागून शेकायला लागलं. पलीकडं तोंड केलं आणि धोतर असं मागं असं पलीकडे बसलं. आता त्यानं पलीकडे तोंड केल्यामुळे मला तर आपण तरी कोणा संगा पाहणं, मी बी असं इकडं पाहत होतो. त्याचं मागून धोतर चेतलं. आता धोतर चेतलं ना, तर मी बी काही सांगा ना, मी कशाला सांगू. त्याच्या बायकोनं पाहिलं धोतर. ती काय म्हणली होती 10-15 दिवस थोपाड वासून माझ्याकडे पाहू नका. तर ती टोपलं उचललं ती ना, आणि टोपलं उचलून म्हणत होती कोणाच कोण धोतर पेटलं माय, आपल्याला काय नाही करायचं. काय म्हणली होती 10-15 दिवस मला बोलू नका. नवरा बायकाच्या भांडणामध्ये हुशार माणसानं पडून ते दोघं नवरा बायकाचे भांडणं झाले ते. आणि तो नवरा गेला निघून भांडणं करून. आता तिला रागच होता आणि समर्थाने आवाज दिला भिक्षान दे. पण तिला रागा काय केलं तर असं ते ढवळी माती कुडाचं भेताळ होतं आणि अशी सारीत होती. शेणाचं ते असं जमा करून असं कालीत होती. पण कालीत ते शेणावरण मातीवरण पाण्यावर राग काढीत होती. मलाच बोलतोय, नेहमी बोलतोय. निवडणुकीत हिंडू जिबीला चटका लागला. तिकडे धाब्यावर खायचं आवड लागली. घरी कशी भाजी करत याला आवडतच नाही. तिकडे कितीक दिवस भेटन असं म्हणून इतक्या समर्थाने आवाज दिला भिक्षान. तिला बी राग काढायचा चान्स सापडला. ती तसाच पोतार घेऊन बाहेर आली. समर्थाकडे पाहिला तर समर्थाचं शरीर. तर तिनं बोलायला सुरुवात. तिच्या हातामध्ये असा पोतारा होता. काय होता पोचारा का पोतारा. श्रीमंत भाषा ही मराठी. इतकी श्रीमंत भाषा आहे, एका शब्दाला एका नावाने हाकच मारीत नाही. सगळ्यात जास्त शब्द सापडे मला हिंडता गोदडीला. काही भागात तिला वाकळ म्हणतात, काही भागात तिला भरम म्हणतात. भरम कशामुळं, अंगावर घेतली की गरम म्हणून तिचं नाव भरम. काही भागात तिला दमकोंडी म्हणते. दमकोंडी काऊन, असं तोंडावर घेतलं की दमकोंड होतो. दमकोंडी. कर्नाटकमध्ये विचित्र शब्द सापडा मला गोदडीला. भाऊ कर्नाटकमध्ये गेलो तुम्ही, मग कीर्तन संपलं. विचित्र शब्द गोदडीला. तिकडे चंपावती म्हणत होती गोदडीला. कीर्तन संपल्यावर एका माणसाच्या घरी मला आराम करायला नेलं. मला माहीतच नाही तिकडे चंपावती म्हणतात. आराम करायला नेलं. ते एक कार्यकर्ता आला, सगळे गेले, पाकिट गिकीट दिलं. मग एक घरी नेलं. मला म्हणले एक कार्यकर्ता आला, ते उत्साही कार्यकर्ता होता जरा. मला जे आहे बरं आहे का. मला हो बरं आहे. म्हणजे महाराज तुमचं इथं आराम करायचं. मला बरं. मग तो मला मग रग आणू का चंपावती चालन. महाराज मी निसता त्याच्याकडे पाहत होतो. जेव्हा एक पोरग गोदडी घेऊन आलं तिकडून, म्हणजे ही चंपावती का. तेव्हा मला हो हीच चंपावती. मला दी आणखी एक चंपावती आण. मराठी भाषा लय श्रीमंत आहे महाराज. एका वस्तूला एका नावाने हाकच मारीत नाही. पोचारा का. हां
पोतारा घेऊन आली बाय. झालंय आपलं कीर्तन, संपलंय. असंच असतं आपलं कीर्तन. पोतारा घेऊन बाहेर आली. समर्थाला सांगितली एवढं म्हटलं धड धाकट दिसतो, काम करायला काय होत तुला? एक बाया 1,500 रुपये रोज पाडायला लागली कापूस येचून. 300 रुपये रोजानं कोण येईना खुरपायला, आणि तुला काम करायला काय होतं? लागला भीक मागायला. समर्थानं सांगितलं बाई मला प्रवचन नको, मला भाकरी दे. तर मला एवढा मोठा राग आला तुला, तर कशाला मग भीक मागतो? समर्थानं सांगितलं भीक वेगळी आणि भिक्षा वेगळी. भीक ही नाईलाजाची असते आणि भिक्षा धर्माची असते. ती म्हणली जाय, मला नको सांगून धर्म नाईलाज, जाय काहीच नाही. समर्थ म्हणले काहीतरी तर द्या, काहीतरी तर द्या. म्हणले तिनं असा पोतारा घेतला आणि टाकला समर्थाच्या झोळी. समर्थाला राग नाही आला. समर्थाने तो पोतारा नेला, नळावर धुतला. ते सुताचा कपडा होता, त्याच्या वाती वळल्या. धुतल्यावर वाळू घातला, त्याच्या वाती वळल्या. रामचंद्र प्रभूच्या गाभाऱ्यात गेले, त्या चौकून वाती लावल्या. रामचंद्र प्रभूच्या गाभारा उजळून निघाला. समर्थ रामदास स्वामीनं नामचिंतन केलं. श्रीरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. गाभारा उजळून निघाला, पण तिसरा पारा त्या बाईला ध्यान आलं. मनामध्ये विचार, तिचा राग संपला. तवा माणूस दिवसभर राग करीत नाही. तुम्ही किती राग येऊ द्या माणसाला, पहिल्या क्षणाला जे तीव्रता असते ते दुसऱ्या क्षणाला राहत नाही, ती कमी होती ती. मग तितकी तीव्रता कमी होत माणसाला पाहा तुम्ही. एखादा माणूस दिवसभर उपाशी राहू शकतो, पण असं गपागप खाऊ शकत नाही. खाऊ शकतो का? येऊ द्या गुलाबजांबू, आज कशाची पंगत होती, येऊ द्या जिलाबी, लगे येऊ द्या पोळ्या, असं करीत नाही माणूस. म्हणजे थोडं खाऊ शकतो, पण 2 दिवस उपाशी राहू शकतो नाही, 7-8-10 दिवस उपाशी राहू शकतो. उदाहरण आहे आमच्या तिकडचं. किती दिवस माणूस उपाशी राहू शकतो. तसं ती बाई दिवसभर राग नाही केला तिनं. 5-6 वाजता तिला ध्यान आलं. कोणीतरी संन्यासी आला होता, तिच्या झोळीत आपण पोतारा टाकला. कोणीतरी साधू असला तर, सिद्ध असला तर. पण आता तिला वाटलं ते साधू निघून गेला, पण चला देवाची माफी मागा म्हणून रामचंद्र प्रभूच्या मंदिरात आली. रामचंद्र प्रभूला नमस्कार केला तर समर्थ रामदास स्वामी दिसले. तिने सांगितलं तुम्ही सकाळचीच का? तर ती म्हणजे समर्थानं सांगितलं हो मीच, माफ करा मला. ती पाय पडली समर्थाच्या. सांगितलं माझ्याकडून चुकीच झाली, मी तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे होतं, पण आमच्या दोघं नवरा बायकाची भांडणं झाली होती, ते निघून गेलं तर मला राग काढायलाच कोणी नव्हतं, म्हणून तुम्हाला झोळी तुमच्या. पण तुम्ही, तिने समर्थाने सांगितलं बाई तू जर मला भाकरी दिली असती तर मी मंदिरात येऊन बसलो असतो, भाकरी खाल्ली असती, मला जेवणाची सुस्ती आली असती, मी झोपलो असतो. पण तो मला भाकर दिली नाही. माझा नियम आहे, मी एकच घरी भिक्षा मागतो, मी दुसऱ्या घरी जात नाही. त्या घरी जर भिक्षा दिली तर घेतो, जितकी दिली तितकीच घेतो, तितकीच खातो. पण तो मला भिक्षा दिली नाही, मला भूक लागली. दुपारी मला त्या भूक लागल्यामुळे झोप आली नाही, आणि झोप नाही आल्यामुळं मला माझं नामस्मरण घडलं. मला नामस्मरण जास्त झालं, तुपल्यामुळं नामस्मरण घडलं. आणि तो मला शिव्या दिल्या, पण त्या शिव्याचा मला राग आला नाही. त्या शिव्या रामदास स्वामींनी त्या शिव्याचे श्लोक तयार केले. आता श्लोकामध्ये शिव्या आहेत, श्लोकामध्ये अक्षरच आहे, आणि शिव्यामध्ये काय? शिव्यामध्ये सुद्धा अक्षरच आहे ना, पण ते अक्षर समर्थांनी उलटे सुलटे केले. जनाबाई नाही का पांडुरंगाला शिव्या देते, देवा तुझं गेलं मुळं, तुला बघून काळ रड, तुझी रांडरंडकी झाली, चुडा सावित्री लिहिली, असं काहीतरी आहे ते. म्हणजे जनाबाई शिव्या देते का नाही? समर्थाने सांगितलं बाई त्या शिव्या दिल्या ना, त्याचे मी श्लोक तयार केले, तुझे माझ्यावर उपकारच झाले. मुक्ताबाई सांगते दादा तुम्ही संत आहात ना. मग त्या बाईनं शिव्या दिल्या, पण रामदास स्वामी रागवले नाही. ते संत होते, ते सुखाने पाणी झाले. तसं तुम्ही व्हा ना. विश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपली सेवा समाप्त झालेली आहे. श्री संत श्रेष्ठ बाळूमामाची ही पुण्यतिथी आहे. महाराज जसं आपला बाप आहे, तशी बाळूमामासुद्धा आपला बापच, आपल्या आईच आहे. त्याच्या दोन्ही शब्दामध्ये बघा तुम्ही कोणी विचार केला नसेल त्या शब्दाचा. बाळूमामाचा पहिला शब्द आहे बाळूमामा. बा शब्दाच्या अर्थाने आपण बाप हा शब्द घ्या, आणि मामा शब्दाचा जो पहिला अर्थ आहे मा,
त्याचं नाव माईचा शब्द लावा ना. बा म्हणजे बाप आणि माय म्हणजे माय. बाळू मामा, बाळू हा शब्द अगोदर जर घेतला तर बा म्हणजे बाप. मामाचा जर पहिला शब्द घेतला तर आई. आपण आईला काय म्हणतो? माच म्हणतो ना. माच. तुमच्याकडे माच, आमच्याकडे मम्मी म्हणतात, काही त्या मॉम म्हणतात. मा म्हणजे आई. म्हणजे बाळू मामासुद्धा आपला आईसुद्धा आहे आणि आपला बापसुद्धा आहे. जसं माऊली ज्ञानोबा आहे, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम ही पतीत. संत श्रेष्ठ जे माऊली ज्ञानोबा आहे बाळू मामा आहे. या दोन्ही संतांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि शेवीला पूर्ण विराम देतो. माझ्या कीर्तनाच्या साथीला आमची सर्व धुरंधर मंडळी आहे. हिमालयाचं तोडीचे माणसं आहे, कुठं सापडे तुम्हाला. खूप सुंदर नियोजन आहे. आमचे माधव महाराज आहेत, आदरणीय गणेशरावसुद्धा कीर्तनाला बसलेत. आमचे दिलीप भाऊसुद्धा कीर्तनाला आहेत. तुम्ही सगळे संत आहे. तुमचे सगळ्याचे नाव माझ्या पाठ नाही. मग तुम्ही म्हणता नाही दोनच माणसाचं तुम्ही नाव काय घेता? तुम्हीसुद्धा मला चहा प्यायला न्या. तुमचंसुद्धा ध्यानाचं नाव राहिले, तुमचं नाव घे. दुसऱ्या वेळेस मला तुम्ही चहा प्यायला नाही. तर एखादा म्हणे लय दोघाचे नाव घेतो आता, मग तू बी दे काहीतरी, चहा पाज, नाश्ता खाऊ घाल, मला जेवून घाल बरं तू. पायवर मग तुपलं नाव येतं का नाही मला. सुंदर माणसं आहेत सगळी बसलेली. तुम्ही आमचे यूट्यूब चॅनलचे मालक तिकडे बसलेले आहेत. पंढरीचा राजा का? वा, पंढरीचा राजा यूट्यूब चॅनल आहे. सगळेजण सबस्क्राईब करा. राजा पंढरीचा या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. यूट्यूबचे मालक आहे आमचे अशोकराव आहेत. मला एकदा, मी याच्यातला कीड आहे, रोज सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा मला याच्यासमोर उभं राहावं लागते. जरी कीर्तनाला नसलो तरी गायला असतो, गायला नसलो तरी कथेला असतो. म्हणून याच्यातलं मला कळतंय. तिथं बसणं अवघड आहे, इथं सोपं आहे. आवाज वाढवा. अरे साऊंड फुटते, त्याला दुसरा आणावं लागेल. काय नाही, इथं माणूस उभा राहिला की हवात असतो, हवात. माझा आवाज द्या, थोडा गेन द्या, थोडा बेस द्या, थोडा विको द्या. रोज एका माणसासंग संसार करावा लागतो त्याला. सुंदर माणूस आहे, आवाज सिस्टीम सुंदर आहे. पुन्हा एकदा रगीच्या वर हात काढा बरं शालीच्या आणि जोरदार टाळ्या वाजवा. वा, क्या बात आहे. सुंदर नियोजन आहे. आपल्याला 2च मिनटं भजन करायचे. सगळेजण वर हात करा. संपलं आपलं कीर्तन. आता तुम्हाला याच्या पुढे जास्त बोर करणार नाही. करा हातावर. जरा चरतायत बस. आता काय नाही, गारवा नाही काय नाही. आता गरमी आलेली तुम्हाला सगळ्या. भाऊ उद्या सकाळी आहे ना, आता इथून गेलो की काय आता आराम नाही काय नाही. आता ड्रायव्हर तयार आहे आणि लगेच आळंदीला का आता म्हणजे तुम्ही म्हणतो लागला का पाण्याला आम्हाला आता वर करू. तसं काय नाही. 1 मिनटं भजन करायचं आपल्याला. ज्ञानोबा राजा माझा तुकोबा राजा, ज्ञानेश्वर